तिकडे मुंबईतही भाजप नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं। पंकजा मुंडे आणि आशिष शेलारांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी आशिष शेलारांनी हातात एक पोस्टरही घेतलेले आहे। नेहरू ते गांधी असा देखील त्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे। पंढरपूर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा पेच। भगीरथ भालकेंची स्वतःच्याच उमेदवारीची घोषणा। दिवंगत आमदार भारत भालकेंचे पुत्र हे भगीरथ आहेत। तिकीट मिळालं नाही तरी भगीरथ निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तिकीट मिळालं नाही तरी निवडणूक लढण्यावर ठाम अशी भूमिका भगीरथ यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत। भगीरथ हे दिवंगत भालकेंचे पुत्र आहेत। दिवंगत आमदार भरत भालकेंचे हे पुत्र आहेत। त्यांनी स्वतःच्याच उमेदवारीची घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तिकीट मिळालं नाही तरी देखील भगीरथ निवडणूक लढण्यावर ठाम अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या रंगल्याचं पाहायला मिळतंय। पंढरपूर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते यावर काय आपल्या प्रतिक्रिया मांडणार आणि भगीरथ भालकेंना उमेदवारी देणार का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। भगीरथ भालकेंनी स्वतःच्याच उमेदवारीची घोषणा केलेली आहे। ते आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी धुसफूस सुरू आहे का असा सवाल या निमित्ताने विचारला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। संकेत, दिवंगत आमदार भारत भालकेंचे जे पुत्र आहेत भगीरथ, त्यांनी स्वतःच उमेदवारीची घोषणा केलेली आहे। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी कुरबुर सुरू आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय। आता पाहायला गेलं तर भगीरथ भालके यांनी निवडणुकीची उमेदवारीच्या मागणीसाठी थेट शरद पवारांची देखील भेट घेतली। काँग्रेस नेत्यांच्या देखील ते चांगले संपर्कात आहेत। काँग्रेस असो अथवा राष्ट्रवादी असो, एकंदर महाविकास आघाडीची उमेदवारीची त्यांना अपेक्षा आहे। मात्र महाविकास आघाडीने विचार नाही केला तर आपण थेट जनता हाच पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असू अशी घोषणा खरं तर भगीरथ भालके करतायत। त्यामुळे खरं तर अंतर्गत उमेदवारांची जी असणारी स्पर्धा आहे, महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागणीसाठी असणारा जो ओढा आहे, यावरून कदाचित कुरबुर होण्याची जी शक्यता आहे ती कदाचित या पंढरपूरच्या जागेवरून पुढे येऊ शकतो। भगीरथ भालके यांनी गतवेळेच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 1,05,000 इतकी मतदान घेतलं होतं। त्यामुळं या मतदारसंघातील प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहिलं जातं। त्यासाठीच आता ते उद्यापासूनच जनआशीर्वाद यात्रा देखील करतायत। मात्र या सर्वांमध्ये उमेदवारी पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा थेट आपण निवडणुकीच्या रिंगणात असू अशी घोषणा भालके करताना दिसत आहेत। अगदीच धन्यवाद संकेत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।